Hello, my name is Mrunalini Bharat Borse, Division L from IT department, and roll number is 7. My question is: show front view and top view of an object. Draw isometric view and show overall dimension. पहिल्यांदा आपल्याला इथे लाईन मारायची आहे, स्ट्रेट लाईन मारायची आहे. मग 30 डिग्रीने दोन्ही साईडला घ्यायचं आहे. या साईडनी 80 mm नी मार्क करायचं आहे आणि या साईडनी 50 mm नी मार्क करायचं आहे. या साईडनी स्ट्रेट लाईन मारायची आहे. या साईडनी ह्या साईडनी ह्याला पॅरलर ह्या साईडनी पहिले 25 mm नी मार्क करायचं आहे. अजून एक 25 नी मार्क करायचं आहे. ह्याला पॅरलर एक लाईन मारायची आहे. ही 1.5 नी मार्क करायचं आहे. ही पण 1.5 नी मार्क करायचं आहे. हे दोन्ही जॉईंट करायचे. आता सगळीकडून 1.5 नी हाईट घ्यायची आहे. सगळे पॉइंट्स जॉईन करून घ्यायचे. आता इथून 2.25 mm चं डिस्टन्स घ्यायचं आहे. या साईडनी पण 25 mm चं डिस्टन्स घ्यायचं आहे. इथून ह्याला पॅरलर स्ट्रेट लाईन मारायचं. या साईडनी ह्याला पॅरलर स्ट्रेट लाईन मारायची. इथून पण 25 mm ची स्ट्रेट लाईन मारायची ह्याला पॅरलर. वरून पण ह्याला पॅरलर स्ट्रेट लाईन मारायच्या 25 mm च्या. हे पॉइंट जॉईन करून घ्यायचे. हे पॉइंट आणि हे पॉइंट जॉईन करायचे. हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करायचा आणि उरलेले सगळं रफ करायचं.